ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। फ्री फायर गेम खेळण्याच्या नादात एका शेतकरी पुत्राने तब्बल 5 लाख रुपये गमावलेले आहेत। ऑनलाईन गेमिंगचा हा नाद या शेतकरी कुटुंबाला आर्थिक अडचणीपर्यंत कसा घेऊन गेला पाहूयात एक रिपोर्ट। तुमचा मुलगा ऑनलाईन गेम खेळतोय, व्हा सावधान। फ्री फायर गेमने साधला अकाउंटचा नेम, तुम्हालाही बसेल लाखोंचा गंडा। तुमच्या अकाउंटचे पैसे रिकामे होऊ नयेत असं वाटत असेल तर तुम्ही लक्षपूर्वक काय घडलंय ते जाणून घ्या। ही घटना कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातली आहे। पै पै करून एका शेतकरी दाम्पत्यानं बँकेत पैसे साठवले होते। या पैशातून शेतीला जोड म्हणून आपल्या दुभत्या जनावरात भर घालण्यासाठी त्यांनी म्हशी घ्यायचा विचार केला होता। त्यासाठी बँकेतले पैसे वापरावेत या विचारांनी त्यांनी चौकशी केली तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण अकाउंटला केवळ 2 लाखच शिल्लक होते। बँक स्टेटमेंट काढल्यावर पैसे ऑनलाईन काढल्याचं कळालं, पण कोणताच मोठा आर्थिक व्यवहार न करणाऱ्या या ग्रामीण भागातील कुटुंबाला इतक्या मोठ्या फसवणुकीचा अंदाजच नव्हता। बँकेने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला। हताश झालेल्या शेतकऱ्यानं सायबर पोलीस ठाणं गाठलं। पोलिसांनीही तात्काळ तपास सुरू केला। गेम खेळतोय आणि गेम मध्ये खेळत असताना त्याचे पैसे जे आहेत 5 लाख रुपये, ते 5 लाख रुपये ते गेलेले आहेत असं प्रायमरी स्टेजला आता आमच्याकडे जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार तेवढी माहिती आमच्याकडे आहे। 2 लाख रुपये त्याचे वाचलेले आहेत। शेतकऱ्यांच्या मोबाईल मधले मेसेज तपासले गेले तर त्यात काहीच आढळलं नाही। मग पोलिसांनी बँक स्टेटमेंट मधील ट्रान्झॅक्शन आयडीच्या आधारे तपास केला। त्यावेळेस 5 लाखाची रक्कम फ्री फायर गेम मधील व्हर्च्युअल वेपन्स खरेदीसाठी वापरल्याचं दिसलं। या शेतकऱ्याचा 6वीतला मुलगा मोबाईलवर गेम खेळायचा। मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक होता। त्याने मोबाईलवर फ्री फायर गेम खेळताना नकळत काही ॲप्लिकेशन्स घेतले, ज्यामुळे 5 लाख रुपये उडाले। यापैकी बरीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या ॲपद्वारे मोबाईलचा ताबा घेऊन विविध खात्यांवर वळवली आहे। त्यामुळे हा सायबर गुन्हा समोर आला असला तरी ही रक्कम पुन्हा मिळवणं खूप कठीण आहे। आज मोबाईल स्मार्ट झालेत, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत। तर त्या मोबाईलमध्ये जे तुम्ही कोणतेही ॲप वापरताय किंवा कुठलेही तुम्ही पेड सबस्क्रिप्शन घेताय, गेम मधले सबस्क्रिप्शन असतील किंवा कुठल्याही फॅसिलिटी सबस्क्रिप्शन, तर त्यासाठी तुम्ही पासवर्ड ठेवा, ओटीपी ठेवा। गुगल प्ले आणि ऍपल आयडी ह्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड आणि ओटीपीची कंपल्शन ठेवता येते, जेणेकरून तुमच्या मुलाने जर त्याच्या मोबाईलवरती जर एखादं परचेस करायला गेला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्या परवानगीशिवाय ते परचेस होणार नाही। फ्री फायरमुळे अकाउंट रिकामं कसं होतं पाहूया। मोबाईलमध्ये डाउनलोड केलेली गेमिंग ॲप्लिकेशन सगळा डेटा ॲक्सेस करते। फ्री फायर सारखे गेम बँक अकाउंटला जोडले जातात। गेमिंगमध्ये वेगवेगळ्या लेव्हलला व्हर्च्युअल वेपन्स खरेदी केले जातात। व्हर्च्युअल वेपन्सची किंमत 10 ते 20 हजार इतकी असते। प्रत्येक टप्प्यात वेपनच्या किमती वाढत जातात। आणि पालकांनी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत। पालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील। परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस झाले, त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। 6वीत शिकणाऱ्या या मुलाला कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती, त्यामुळे तो प्रत्येक टप्प्यात नकळत अशा वेपन खरेदी करत राहिला। मोबाईल गेममुळे नुकसान झाल्याची ही पहिलीच घटना नाहीये, तरीही बरेच पालक आपल्या लहान मुलांना मोबाईलचा सर्रासपणे वापर करू देतात। पण मुलं नेमकं मोबाईलमध्ये काय पाहतात, काय खेळतात यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। नाहीतर काय होतं हे तुम्ही पाहतच आहात। विशाल पुजारीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।